आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, त्यासाठी साडी घातली होती. आणि साडीमध्ये कसं बाईचं सौंदर्य खुलून असतं. एक टिकली आणि एक साडी जरी घातली तरी घरातलं म्हणा किंवा बाहेरचं म्हणा, कुठला तरी एखादा व्यक्ती असा म्हणतोच की साडीमध्ये तू खूप छान दिसतेस, असं कोणी ना कोणीतरी म्हणतंच. मला तर असा अनुभव आहे, कारण की मला सकाळीच माझ्या हो म्हटले होते साडी छान छान दिसते म्हणून. त्यासाठी मी बोलली, कारण की बाईचं सौंदर्य हे साडीमध्ये छान दिसतं. आणि आज इथं माझा उपवास असल्यामुळे माझी मुलगी बोलली की माझा पण उपवास आहे, मला ना टिफिनला खिचडीच दे बनवून. ते आपण समजून घ्यायचं असतं, आपला उपवास असला तर मुलं पण खिचडीच खाणार. आणि एका साईडला चहा केला होता. आणि ह्या माझ्या पोपटाला सकाळी उठल्या उठल्या चहा, लगेचच उठल्यावर चहा लागतो. आणि मी पण देते, कसं थंडीचे दिवस आहे आणि त्याला थोडीफार सर्दी पण झाली. मग आलं वगैरे टाकून पिलेला चहा कधी पण चांगला. मग इथं मला पूजा मांडायची होती म्हणून भांडे घासून घेतले. तिला स्कूलला वगैरे पाठवलं तर थोडा उशीरच झाला होता, म्हणून फास्टमध्ये भांडे घासून घेतले. इथं बरोबर माझी बडबड चालू आहे आणि घरामध्ये मी सततची अशी बडबड करत असते, कारण की घरामध्ये जर आपण ॲक्टिव्ह असलो तर आपलं घर पण जिवंत असल्यासारखं वाटतं, ॲक्टिव्ह असल्यासारखं वाटतं. आपली मुलं पण ॲक्टिव्ह होतात, ते पण बोलतात आणि सगळ्या गोष्टी बोलायला लागतात असं आहे. आणि मला पण सर्दी खोकला असल्यामुळे थोडं मला समजून घ्या, माझा आवाज पण बसलेला आहे. इथं पूजा वगैरे छान अशी मी मांडून घेतली. आणि छान पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात घरामध्ये. असं काही असलं तर छान वाटतं, एकदम वातावरण प्रसन्न होऊन जातं. आणि त्याच्यानंतर सकाळीच अहोंनी भाजी आणून दिली होती, ती धुवून वॉश करून मस्त निवडून ठेवलेली होती. संध्याकाळी चहा वगैरे केला, कारण की उपवास सोडायचा होता, स्वयंपाक पण पूर्ण करायचा होता. मग इथं पहिले चहा घेऊन घेतला, कारण की आपले चहा म्हणजे एनर्जी ड्रिंक. की चहा घेतल्यानंतर आपल्या अंगात जी तरतरी येते आणि कामं असे फास्ट व्हायला लागतात की विचारायचं नाही. आणि चहा घेतल्यानंतर त्या दोघांना पण चहा पाहिजे असतो आणि मी देते चहाची. स्वतः चहाची सवय नाही सुटत तर काय करणार, तर द्यावाच लागतो. म्हणून मग चहा दिली आणि त्याची थोडी तब्येत ठीक नाही, त्याचा मूड पण खराब आहे. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला? बाय.